राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप. ठिकाणी युधिष्ठिरचे विचार करतायत. भीमाला त्या ठिकाणी म्हणू लागले, अरे भीमा 7 महिने उठून गेले तरी अर्जुन येत नाही, काय करावं, काय येत नसेल रे. त्याला खुशाली त्या ठिकाणी आपल्या नातलगांचे पाहण्याकरता बोलवलं, भगवान पाठवलं होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय काय करतात हे करण्याकरता पाठवलं होतं, अजून येत नाही. मोठे अपशकुन त्या ठिकाणी होऊ लागले. कुत्रे विव्हाळण्याचा आवाज त्या ठिकाणी येऊ लागला. हे भीमा, माझी डावी मांडी डावा डोळा डावा हात त्या ठिकाणी वारंवार फडफडतोय. अपशकुनाचं लक्षण आहे बरं का. डावी मांडी फडफडणं, डावा डोळा डावा हात फडफडणं अपशकुनाचं लक्षण आहे. भीमा, चौकड त्या ठिकाणी विजय चमकू लागलेला आहे. अभद्र त्या ठिकाणी वातावरण झालेलं आहे, अजून त्या ठिकाणी येत नाही. तेवढ्यात त्या ठिकाणी अर्जुन आला आणि आल्याबरोबर अर्जुन त्या ठिकाणी खिन्न आहे, काही बोलत नाही. गदा गदा त्या ठिकाणी हलवलं. त्याने समोर यायचं ना अगोदर युधिष्ठिरची पळत पळत गेले अर्जुनाकडे, हलवलं. सांग ना अर्जुना, तुला एवढा उशीर का झाला यायला, तू एवढा निराश का आहेस, खिन्न का आहेस अर्जुना. तिथे गेल्यानंतर तुझा कुणी अपमान केला का, तुला त्या ठिकाणी तुझ्या म्हणण्याप्रमाणे मान सन्मान मिळाला नाही का तुझ्या अपेक्षेप्रमाणे. सांग ना अर्जुना, काय झालं. अर्जुनजी काही बोलत नाहीत. पुन्हा 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 त्या ठिकाणी विचारू लागले. अर्जुन रडतोच आहे, सारखे त्या ठिकाणी अश्रू गळतात नेत्रातून, बोलता सुद्धा येत नाही. कसं तरी सावरल्यानंतर अर्जुनाने स्वतःला आणि मग त्या ठिकाणी अर्जुन सांगू लागला, महाराज काय सांगू, वंचितो हम महाराज हरिना बंधु रूपिना एन में तत्कृताम तेजो देव विस्मापनम मम. काय सांगू, माझा मामे भाऊ म्हणजे काय, आताचा मुलगा आते भाऊ, मामाचा मुलगा मामे भाऊ. काय सांगू महाराज, माझा मामे भाऊ मला सोडून गेला. माझ्या घनिष्ठ असणारा राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.